मित्रांनो, आज आपण रोंडा बर्न यांच्या द सिक्रेट या जगप्रसिद्ध पुस्तकातील महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल बोलणार आहोत. आतापर्यंत या पुस्तकाने करोडो लोकांचे जीवन बदलले आहे. यामुळे या पुस्तकाला साधे समजण्याची चूक करू नका. तुम्हाला माहित आहे का की जगातील फक्त 1% लोक संपूर्ण जगापैकी 96% पैसे कमवतात. हा निव्वळ योगायोग आहे असे तुम्हाला वाटते का? नाही. त्यांना एका खास गोष्टीचे ज्ञान आहे, किंबहुना त्यांना एका रहस्याची माहिती आहे आणि तेच रहस्य आता तुम्हाला सांगण्यात येत आहे. या पुस्तकाच्या लेखिका रोंडा बर्न सांगतात की माझे जीवन विस्कळीत झाले होते. काहीही काम करत नव्हते. माझ्या वडिलांचे अचानक निधन झाले. त्या जीवनावर मी खूप दुःखी होते. माझे सहकारी आणि प्रियजनांसोबतचे माझे संबंध खूपच निराशाजनक होते आणि आयुष्यात मी जवळजवळ सर्व काही हारले होते. पण अचानक मला एका महान रहस्याची झलक मिळाली आणि माझे आयुष्य कायमचे बदलले. यानंतर मी हे रहस्य इतिहासात शोधले आणि हे जाणून मला आश्चर्य वाटले की अनेकांना या रहस्याची माहिती होती. ते इतिहासातील महान लोक होते, जसे गौतम बुद्ध, येशू ख्रिस्त, प्लेटो, शेक्सपियर, न्यूटन, युगो, बिथोवेन, लिंकन, इमर्सन, एडिसन, आईन्स्टाईन यासारखे बरेच जण. मी आश्चर्याने स्वतःला विचारले की प्रत्येक व्यक्तीला हे रहस्य का माहित नाही. हे रहस्य जगातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची इच्छा माझ्या मनात आगीसारखी धडधडू लागली. हे रहस्य जगातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने द सिक्रेट हे पुस्तक तयार केले गेले. मित्रांनो, या पुस्तकात एक असे रहस्य सांगण्यात आले आहे जे तुमचे संपूर्ण जीवन प्रेम आणि आनंदाने भरून टाकेल. या रहस्याच्या मदतीने तुम्ही तुमचे आदर्श घर, आदर्श जीवनसाथी आणि आदर्श नोकरी मिळवू शकता. तुम्हाला हवी ती गोष्ट आकर्षित करू शकता. अगदी तुमच्या जुनाट दुखण्यातील नैराश्य आणि आजारापासून मुक्त होऊ शकता. तुम्ही हे समजू शकाल की तुम्हाला हवी असलेली गोष्ट कशी करू शकता, कशी बनवू शकता किंवा कशी मिळवू शकता. या रहस्याचा वापर करून लोकांनी लाखो करोडो रुपये कमावले आहेत आणि तुम्ही देखील कमवू शकता. हे रहस्य तुम्हाला हवं ते सगळं देऊ शकतं. पण कसं, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजून घेणार आहोत. द सिक्रेट या पुस्तकाच्या मदतीने तुम्हालाही या सर्वात मोठ्या रहस्याच्या मदतीने जर तुमचे जीवन पूर्णपणे बदलायचे असेल आणि अशी व्यक्ती बनायची असेल जी तुम्ही यापूर्वी कधीही नव्हता, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एकही मुद्दा चुकवू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. चॅप्टर पहिला, रहस्य उघड झाले आहे. रहस्याच्या मदतीने तुम्ही हवी ती गोष्ट मिळवू शकता. आनंद, आरोग्य, पैसा आणि तुम्हाला जे हवं ते. आपण जे काही साध्य करण्यासाठी निवडतो ते तुम्ही करू शकता किंवा बनू शकता. याने काही फरक पडत नाही की ती गोष्ट किती मोठी आहे. विल्यम शेक्सपियर, रॉबर्ट ब्राउनिंग आणि विल्यम ब्लेक यांनी आपल्या कवितेत ते शिकवले आहे. लुडविग वेन बीथ सारख्या संगीतकारांनी ते त्यांच्या संगीतातून व्यक्त केले आहे. लिओनार्दो दा विंचीने ते आपल्या पेंटिंग मधून शिकवले आहे. सुक्रात, प्लेटो, रेल्फ वाल्डो, इमर्सन, पायथागोरस, सर फ्रान्सिस बेकन, सर आयझॅक न्यूटन, जोहान वोल्फगँग वॉन गेटे आणि व्हिक्टर ह्युगो यांनी आपल्या चित्रांमधून ते व्यक्त केले आहे. म्हणूनच त्यांची नावे अजरामर आहेत आणि शतकानंतरही त्यांची महानता कायम आहे. हे रहस्य हिंदू, बौद्ध, यहुदी, ख्रिश्चन आणि इस्लाम मध्ये देखील आहे. हे बेबीलोन आणि इजिप्तच्या प्राचीन संस्कृतीच्या लेखन आणि कथांमध्ये व्यक्त केले गेले आहे. हा कायदा युगानुयुगो अनेक स्वरूपात व्यक्त केला गेला आहे आणि शतकानुशतके जुन्या प्राचीन ग्रंथामध्ये हा वाचू शकता. ते 3000 वर्षापूर्वी दगडावर कोरले गेले होते. तथापि काही लोकांना हे रहस्य जाणून घ्यायचे होते आणि त्यांनी ते प्रत्यक्षात साध्य पण केले. रहस्य काय आहे? तुम्ही हा विचार करून हैराण होत असाल की अखेर हे रहस्य काय आहे. चला तर मग जाणून घेऊया. आपण सर्व एकाच अमर्याद शक्तीने काम करतो. समान नियम आम्हाला मार्गदर्शन करतात. तुम्ही भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, स्टॉकहोम, लंडन, टोरंटो, मॉन्ट्रियल, न्यूयॉर्क, तुम्ही कोठेही राहता, आपण सर्व एकाच शक्तीने समान नियमाने काम करत आहोत आणि या नियमाचे नाव आहे आकर्षणाचा नियम. रहस्य म्हणजे आकर्षणाचा नियम. आता हा आकर्षणाचा नियम काय आहे आणि तो कसा कार्य करतो हे आपण समजून घेऊया. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तुमच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी येत आहेत त्या चांगल्या असोत किंवा वाईट, तुम्ही स्वतः त्यांना तुमच्या आयुष्यात आकर्षित करत आहात आणि तुमच्या मनात असलेल्या विचारांमुळे ते तुमच्याकडे आकर्षित होत आहेत. जे तुमच्या डोक्यात आहे म्हणजे तुम्ही जे काही विचार करत आहात, तुमच्या मनात जे विचार चालू आहेत, मग ते चांगले असोत किंवा वाईट, त्याला तुम्ही स्वतःकडे आकर्षित करत आहात. तुमचा प्रत्येक विचार ही खरी गोष्ट आहे आणि त्यात शक्ती आहे, कारण आकर्षणाचा नियम त्या विचाराला प्रत्यक्षात आणतो. या रहस्याचा वापर करून लोकांनी त्यांच्या जीवनात संपत्ती आकर्षित केली आहे. भले त्यांनी ते जाणीवपूर्वक केले असेल अथवा न कळत केले असेल.
ते विपुलता आणि संपत्तीचा विचार करतात. ते कोणत्याही विरोधी विचारांना त्यांच्या मनात रुजू देत नाहीत. त्यांचे सर्वात मजबूत विचार संपत्तीबद्दल असतात. ते फक्त संपत्तीचा विचार करतात आणि त्यांच्या मनात दुसरे काही नसते, भले याची त्यांना जाणीव असो वा नसो. संपत्तीबद्दलच्या त्यांच्या ठाम विचारांमुळेच संपत्ती त्यांच्याकडे आकर्षित होते. हा सक्रिय आकर्षणाचा नियम आहे. समान गोष्टी समान गोष्टींना आकर्षित करतात. तुम्ही विश्वातील सर्वात शक्तिशाली चुंबक आहात. तुमच्याकडे एक चुंबकीय शक्ती आहे जी जगातील कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक शक्तिशाली आहे आणि ही आश्चर्यकारक चुंबकीय शक्ती तुमच्या विचारांमुळे सक्रिय होते. आकर्षणाचा नियम म्हणतो की समान गोष्टी समान गोष्टींना आकर्षित करतात. याचा अर्थ असा होतो की जेव्हा तुम्ही एखादा विचार करता तेव्हा तुम्ही त्याच विचाराप्रमाणे इतर विचारांना आपल्याकडे आकर्षित करत असता. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही एखाद्या नकारात्मक किंवा वाईट घटनेबद्दल विचार करायला सुरुवात करता तेव्हा तुम्ही पाहिले असेल तुमच्या मनात त्याच नकारात्मक विचारांशी संबंधित आणखी धोकादायक नकारात्मक विचार मनात येऊ लागतात आणि परिस्थिती इतकी वाईट बनते की आपल्या मनात भीती निर्माण होते. कारण जेव्हा तुम्ही सतत एकच विचार करता तेव्हा आकर्षणाचा नियम लगेच तुमच्याकडे त्यासारखेच इतर समान विचार मनात आणू लागतो. काही मिनिटातच तुमचे मन इतक्या दुःखद विचारांनी भरून जाईल की परिस्थिती पूर्वीपेक्षा वाईट दिसू लागेल. तुम्ही याविषयी जितका जास्त विचार कराल तितके तुम्ही अधिक चिंताग्रस्त व्हाल. नेहमी लक्षात ठेवा की माणूस म्हणून आपले काम मनात फक्त असेच विचार ठेवणे आहे जे आपल्याला हवे आहे, ते नाहीत जे आपल्याला नको आहेत. आपल्याला काय हवे आहे याबद्दल आपण अगदी स्पष्ट असले पाहिजे. तुम्ही ज्याविषयी सर्वात जास्त विचार करता तेच तुम्ही बनता. तुम्ही ज्या गोष्टीबद्दल किंवा व्यक्तीबद्दल सर्वात जास्त विचार करता त्याला तुम्ही स्वतःकडे आकर्षित देखील करत असता. तुमचे वर्तमान जीवन हे तुमच्या भूतकाळातील विचारांचे प्रतिबिंब आहे. यामध्ये तुमच्याकडे असलेल्या सर्व चांगल्या गोष्टींचा समावेश आहे आणि त्या गोष्टींचाही समावेश आहे ज्या कदाचित इतक्या चांगल्या नसतील, कारण तुम्ही स्वतःकडे त्या आकर्षित करता ज्याबद्दल तुम्ही सर्वात जास्त विचार करता. म्हणून हे सहज समजू शकते की जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राबद्दल तुमचे ठाम विचार काय आहेत, कारण ते आजपर्यंत वास्तवात बदललेले आहेत. पण आता तुम्ही हे रहस्य शिकत आहात आणि ते अंमलात आणून सर्व काही बदलू शकता. जर तुम्हाला तुमच्या मनात कोणती गोष्ट दिसत असेल तर ती तुमच्या हातात येईल. तुम्हाला काय हवे आहे याचा तुम्ही तुमच्या मनात विचार करून त्यावर तुमचा प्रबळ विचार केला तर ती गोष्ट तुमच्या आयुष्यात प्रगट होईल. आता शेवटी प्रश्न पडतो की प्रत्येक व्यक्ती आपण आपल्या स्वप्नाप्रमाणे जीवन का जगत नाही आहे. तर उत्तर असे आहे की बहुतेक लोक फक्त याचाच विचार करतात की त्यांना काय नको आहे. ते आपला सर्व वेळ, लक्ष आणि शक्ती फक्त या गोष्टीवर केंद्रित करतात जी गोष्ट त्यांना आयुष्यात नको असते. ज्या क्षणी ते त्यांचे सर्व लक्ष त्यांना नको असलेल्या गोष्टीवरून हटवून जे हवा आहे त्या गोष्टीकडे वळवतात त्याच क्षणापासून त्यांच्या आयुष्यात चमत्कार घडू लागतात. हे तत्व एकदम सोप्या शब्दात थोडक्यात सांगता येईल की विचार वस्तू बनतात. म्हणजे या सगळ्यात शक्तिशाली नियमाने तुमचे विचारच तुमच्या जीवनातल्या वस्तूच्या रूपात साकार होत असतात. विचार वस्तू बनतात हा फॉर्म्युला पुन्हा पुन्हा म्हणत राहा आणि याला तुमच्या मनात घट्ट रुजवा. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीही बदलायचे असेल तर तुमचे विचार बदलून सर्व बदलून टाका. जर आपण समृद्ध जीवन जगण्याची कल्पना केली तर आपण ते आकर्षित करू शकाल. हे तत्व प्रत्येक मनुष्याच्या बाबतीत प्रत्येक वेळी कार्य करते. आकर्षणाचा नियम हा नैसर्गिक नियम आहे. हा निपक्षपाती आहे आणि हा चांगल्या किंवा वाईट गोष्टीमध्ये भेदभाव करत नाही. हा नियम तुमच्या विचारांना तुमच्या जीवनात खरे बनवत असतो. मग ते चांगले असो किंवा वाईट, तुम्ही ज्या गोष्टी विचार करता आकर्षणाचा नियम तुम्हाला तेच देतो. झोपेची आकर्षणाची शक्ती झोपण्यापूर्वी आपल्या शेवटच्या विचारांवर कार्य करते. म्हणून झोपण्यापूर्वी मनात चांगल्या विचारांचा विचार करा. आपण ज्याबद्दल सर्वात जास्त विचार करता किंवा तुम्ही ज्यावर जास्त लक्ष केंद्रित करता ते तुमच्या आयुष्यात प्रकट होईल. हे पहा, 100 गोष्टींची एक गोष्ट तुम्हाला सांगतो की आकर्षणाचा नियम तुम्हाला तेच देत आहे ज्याच्या विषयी तुम्ही मनात विचार करत आहात. प्रकरण 2, रहस्य सोपे झाले. आपण ज्या विश्वात राहतो त्या विश्वात गुरुत्वाकर्षणासारखे अतूट नियम कार्य करतात. तुम्ही एखाद्या इमारतीवरून पडलात तर तुम्ही चांगली व्यक्ती आहात की वाईट याने काही फरक पडत नाही. तुम्ही नक्कीच जमिनीवर आपटाल, कारण हा निसर्गाचा नियम आहे. त्याचप्रमाणे आकर्षणाचा नियम हा देखील निसर्गाचा नियम आहे. तो गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे निपक्षपाती आणि सार्वत्रिक आहे. ते अचूक आहे. तुमचे विचार आणि भावना तुमचे जीवन घडवतात. हे नेहमी असेच होते आणि यापुढेही असेच राहील याची खात्री आहे. जेव्हा तुम्ही रहस्य वापरण्यास सुरुवात कराल तेव्हा जीवन खरोखरच छान होईल. कदाचित आतापर्यंत तुम्ही विचार करत असाल की जीवन कठीण आणि संघर्षाने भरलेले आहे. त्यामुळे आकर्षणाच्या नियमामुळे तुम्हाला जीवन कठीण आणि संघर्षाने भरलेले वाटले असेल. यावेळी विश्वाचा जय जयकार करा. जीवन खूप सोपे आहे म्हणा. आयुष्य खूप चांगले आहे. प्रत्येक चांगली गोष्ट माझ्याकडे येत आहे.
जेव्हा तुम्ही असे बोलू लागाल तेव्हा तुमच्या आयुष्यात चमत्कार घडू लागतील. गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणेच आकर्षणाच्या नियमात कधीही चूक होत नाही. जर तुमच्या आयुष्यात एखादी गोष्ट आली तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही दीर्घकाळ विचार करून ती तुमच्याकडे आकर्षित केली आहे. आकर्षणाचा नियम अचूक आहे. तुम्ही स्वतः जीवनातील सर्व गोष्टींना आकर्षित केले आहे. यामध्ये तुम्ही ज्या गोष्टींबद्दल काळजीत आहात किंवा दुःखी आहात त्या गोष्टींचा देखील समावेश आहे. ही गोष्ट तुम्हाला आवडणार नाही हे मला चांगलंच माहित आहे. तुम्ही लगेच म्हणू शकता की मी ती कार दुर्घटना कधीच आकर्षित केली नाही. मी अशा क्लायंटला आकर्षित केले नाही ज्याने मला बराच त्रास दिला आहे. कर्जाचा डोंगर मी आकर्षित केला नव्हता. इथे तुमचे म्हणणे थांबवून मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही ती गोष्ट आकर्षित केली होती. हा सिद्धांत समजणे फार कठीण आहे, पण एकदा जर तुम्ही ते स्वीकारले तर तुमचे जीवन बदलून जाईल. चॅप्टर 3. रहस्य कसे वापरायचे. तुम्हाला जे हवे आहे ते मिळवण्यासाठी 3 सोप्या स्टेप्स आहेत. स्टेप नंबर 1 म्हणजे मागणे. ब्रह्मांडला आदेश द्या. आपल्याला काय हवं आहे ते ब्रह्मांडला सांगा. ब्रह्मांड तुमच्या विचारांवर प्रतिक्रिया देते. तुम्हाला खरोखर काय हवे आहे? खाली बसा आणि ती गोष्ट कागदावर लिहा. वर्तमान काळात लिहा. तुम्ही असे लिहून सुरुवात करू शकता, मी आता खूप आनंदी आणि कृतज्ञ आहे कारण, आणि नंतर स्पष्ट करा तुम्हाला तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्र कसे बनवायचे आहे. तुम्हाला काय हवे आहे ते तुम्ही निवडू शकता, परंतु तुम्हाला खरोखर काय हवे आहे याबद्दल स्पष्ट असणे आवश्यक आहे. ते तुमचे काम आहे. जर तुम्ही स्पष्ट नसाल तर आकर्षणाचा नियम तुम्हाला जे हवे आहे ते देऊ शकत नाही. तुम्ही अस्पष्ट फ्रिक्वेन्सी पाठवल्यास तुम्हाला फक्त अस्पष्टच परिणाम मिळू शकतात. तुम्हाला खरोखर काय हवे आहे ते शोधा. मागणे ही रचनात्मक प्रक्रियेतील पहिली पायरी आहे, म्हणून विचारण्याची सवय लावा. तुम्हाला पर्याय निवडायचा असेल पण तुम्हाला कोणता पर्याय निवडायचा हे ठरवता येत नसेल तर मग मार्गदर्शन मागा. तुम्हाला जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात अपयशी होण्याची गरज नाही, फक्त मागा. तुम्हाला वारंवार मागण्याची गरज नाही, फक्त ही गोष्ट स्पष्ट पाहिजे की आपल्याला काय हवं आहे. दुसरी स्टेप म्हणजे विश्वास ठेवणे. विश्वास ठेवा की ती गोष्ट तुमची झाली आहे. लेखकाला याला अटल आस्था म्हणायला आवडते, म्हणजे अदृश्यावर विश्वास करणे. ती गोष्ट तुम्हाला मिळाली आहे यावर विश्वास ठेवायला हवा. ज्या क्षणी तुम्ही ती मागितली त्या क्षणी ती तुमची झाली आहे यावर विश्वास असला पाहिजे. तुमचा पूर्ण आणि दृढ विश्वास असला पाहिजे. जर तुम्ही कॅटलॉग मधून एखादी वस्तू ऑर्डर केली तर तुम्ही आरामात बसून आयुष्यात पुढे जाता, कारण आपल्याला हे माहित आहे की आपण ज्या वस्तूची ऑर्डर दिली आहे ती तुम्हाला मिळणारच आहे. ज्या क्षणी तुम्ही मागता, अदृश्य शक्तींवर विश्वास ठेवता आणि भावना करता की आपल्याला हवी असणारी वस्तू आपल्याकडे आहे, त्याच क्षणी संपूर्ण ब्रह्मांड सक्रिय होऊन तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी काम करू लागते. तुम्हाला आता अशा प्रकारे वागायचं, बोलायचं आणि विचार करायचा आहे जसे तुम्ही आता हे साध्य करत आहात, कारण विश्व हा एक आरसा आहे आणि आकर्षणाचा नियम तुमचे प्रबळ विचार साकार करून तुमच्यापर्यंत पोहोचवतो. ते कसे होईल किंवा ब्रह्मांड ती गोष्ट तुमच्यापर्यंत कशी आणेल याची काळजी करणे हे तुमचे काम नाही, ते ब्रह्मांडाचे काम आहे. त्याला आपलं काम करू द्या. जेव्हा तुम्ही ते कसे घडेल हे शोधण्याचा प्रयत्न करत असता तेव्हा तुम्ही पाठवत असलेल्या फ्रिक्वेन्सीवर विश्वासाची कमी असते. जेव्हा तुम्ही विश्वास करता की ती गोष्ट तुम्हाला मिळत आहे तेव्हा जादू पाहण्यासाठी सज्ज व्हा. स्टेप 3 प्राप्त करा. प्रक्रियेतील शेवटची स्टेप आहे प्राप्त करणे. त्याविषयी चांगली भावना अनुभवा. त्या प्रकारे अनुभवा जसे ती गोष्ट तुम्हाला मिळाल्यावर तुम्ही अनुभवाल. या प्रक्रियेत चांगले अनुभवणे आणि आनंदी राहणे जास्त महत्वपूर्ण आहे, कारण तुम्ही चांगला अनुभव घेत असताना स्वतःला त्या फ्रिक्वेन्सीवर ठेवत आहात जिथे तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टी आहेत. स्वतःला त्या फ्रिक्वेन्सीवर ठेवण्याचा एक जलद मार्ग म्हणजे हे म्हणा, मी आता हे सर्व मिळवत आहे. मला माझ्या आयुष्यातील सर्व चांगल्या गोष्टी आता यावेळी मिळत आहे आणि खरंच ती मिळाल्याची भावना अनुभवा. अशा प्रकारे अनुभवा की ती गोष्ट तुम्हाला खरोखर आता मिळाली आहे. जेव्हा आपण असे अनुभव करता जसे आपल्याला हवी असणारी गोष्ट मिळाली आहे आणि ही भावना इतकी खरी असते जशी ती गोष्ट आपल्याकडे आहे, याचा अर्थ असा आहे की आपल्याला विश्वास झाला आहे की ती आपल्याला मिळाली आहे आणि मग ती आपल्याला मिळून जाईल. ब्रह्मांडला जलद वेग पसंत आहे. वेळ करू नका, पुन्हा विचार करू नका, संशय घेऊ नका. जेव्हा संधी मिळेल, जेव्हा उत्साह असेल, जेव्हा अंतर्ज्ञानातून प्रेरणेचा इशारा मिळेल तेव्हा लगेच काम करा. हे तुमचे काम आहे आणि एवढेच तुम्हाला करायचे आहे. मानवजातीच्या इतिहासात आजपर्यंत जे पण काही शोधून काढले, बनवले गेले आहे
त्याची सुरुवात एका कल्पनेने झाली आहे. त्या कल्पनेतून एक मार्ग तयार झाला आणि ती गोष्ट अदृश्यातून दृश्यमान झाली. याचा विचार करा की तुम्ही रात्री कार चालवत आहात. हेडलाईटचा प्रकाश फक्त 100 ते 200 फूट पुढे जातो. कॅलिफोर्निया ते न्यूयॉर्क पर्यंत तुम्ही अंधारात गाडी चालवू शकता, कारण तुम्हाला फक्त पुढील 200 फूट पाहायचे आहे. अशा प्रकारे जीवन हे आपल्या समोर प्रगट होत जाते. आपण जर फक्त इतका विश्वास ठेवला की त्यानंतरचे 200 फूट प्रकट होईल आणि त्यानंतर पुढील 200 फूट प्रकट होईल, अशा प्रकारे आपले जीवन प्रगट होत जाईल आणि शेवटी तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टीच्या दिशेने घेऊन जाईल, कारण तुम्हाला खरोखर ते हवे आहे. ब्रह्मांडावर विश्वास ठेवा, खात्री ठेवा, श्रद्धा ठेवा, विश्वासाने पाऊल टाका. तुम्हाला संपूर्ण शिडी पाहण्याची गरज नाही, फक्त पहिले पाऊल टाका. लक्षात ठेवा, मी खरोखर भाग्यवान आहे, मी सर्व वेळ जिंकतो असे म्हणणारी व्यक्ती एकामागून एक विजय मिळवत जाते. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट करून सांगायला, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.